राजकीय वर्तुळातून मोठी आणि दुःखद बातमी समोर आली। राजकारणातील मातब्बर नेता, माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन, राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे भाजपचे प्रभावी ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकारानं निधन झालं। तर त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होतीये। त्यांच्या जाण्यानं कर्डिले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। राहुरी पाथर्डी मतदारसंघासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। अनेक नेते मंडळी, कार्यकर्ते, नातेवाईक आणि नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे अहिल्यानगर मधील आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर संदीप कोतकर यांचे सासरे होते। राज्यातील अग्रेसर असलेल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून शिवाजीराव कर्डिले सध्या काम पाहत होते। कर्डिले यांचा शेती आणि दुग्ध व्यवसाय हा मूळ व्यवसाय होता। तो व्यवसाय करत करत त्यांनी तळमजली पातळीवरून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला। राजकारणात शिवाजी कर्डिले हे प्रभावी नेतृत्व, थेट जनसंपर्क आणि शेतकरी हितासाठी झटणारे नेते म्हणून जनतेत ते लोकप्रिय होते। त्यांनी राजकारणाची सुरुवात गावाचे सरपंच म्हणून केली आणि हळूहळू लोकांचा विश्वास संपादित करत त्यांनी विधानसभा गाठली। शेती, दुग्ध व्यवसाय आणि हॉटेल उद्योग या क्षेत्रांशी त्यांचा जवळचा संबंध होता। ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम राबवले। कोविड-19 सारख्या संकटाच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरत मदत कार्य केलं। शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांवर ते नेहमीच आघाडीवर राहिले। जनता दरबारच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या समस्या, प्रश्न मार्गी लावले। तसेच शिवाजीराव कर्डिले यांच्या भाषणातील आक्रमकपणा, कामाचा वेग आणि प्रामाणिकपणा त्यामुळे ते विरोधकांमध्ये देखील आदराचे स्थान राखत होते। त्यांचे मतदारसंघात मजबूत संघटन आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क हीच त्यांची खरी ताकद होती। राहुरी आणि नगर परिसरात दरवाजा नेहमी खुला असणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा होती। कोणाच्याही अडचणीला तात्काळ प्रतिसाद देणारा आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर लढा देणारा असा त्यांचा स्वभाव होता। जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी आपल्या मतदारसंघात एक विश्वासाचं बंधन निर्माण केलं। कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघात 2 वेळा आमदार राहिले असून कृषी, सहकार आदी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले। जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवल्या। बुराणनगर गावचे माजी सरपंच ते आमदार आणि माजी मंत्री असा कर्डिले यांचा प्रभावी राजकीय प्रवास राहिलाय। त्यांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही कार्य केले। 1984 ते 95 बुराणनगर गावचे सरपंच म्हणून राजकारणात पहिलं पाऊल टाकणारे शिवाजीराव कर्डिले यांनी आपली छाप ग्राम पातळीपासून ते राज्यस्तरापर्यंत उमटवली। 1995 नेवासा मतदारसंघातून अपक्ष, 1999 अपक्ष आमदार नेवासा मतदारसंघ, 2004 राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार, 2009 राहुरी पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष आमदार, 2014 भाजप तिकिटावर पुनर्निवड, तर 2019 राहुरीत पराभव, पण त्यानंतर ते 2024 मध्ये पुन्हा एकदा विजयी आमदार ठरले। 2003 आणि 2004 राज्यमंत्री, मत्स्य व बंधारे विकास तसेच जिल्हा बँकेचे देखील ते चेअरमन पद भूषवत होते। भाजपमध्ये ते संघटनात्मक रचनेतील एक भक्कम स्तंभ मानले जात। राहुरी ते नगरपर्यंत पक्षकार्य आणि विकास कामांची जबाबदारी त्यांनी स्वतः खांद्यावर घेतली होती। काही महिन्यांपूर्वीच स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती। शस्त्रक्रियेनंतर त्यांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यावर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी आपलं कार्य सुरू केलं होतं। मात्र आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं। त्यामुळे भाजपला मोठी पोकळी निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच पक्षीय नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत दुःख व्यक्त केलंय। तर राहुरी तालुक्यातील सर्वच गावात शोककळा पसरली असून अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नागरिक त्यांना श्रद्धांजली वाहतायत। तर जनतेचा नेता, शेतकऱ्यांचा आवाज आणि राहुरीचा कणखर चेहरा आज हरपलाय। खंबीर नेतृत्वाचा दीप विझला, पण प्रकाश मात्र कायम राहणार। शिवाजीराव कर्डिले यांच्या रूपानं महाराष्ट्रानं एक कार्यक्षम आणि जनतेसाठी जगणारा नेता गमावल्याची भावना व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।